मसाजोगचे गावकरी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत आणि आज मनोज जरांगे पाटील यांनी गावकऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची देखील भेट घेऊन चर्चा केलेली आहे. नेमकी काय चर्चा झाली? आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत. मला सांगा काय चर्चा झाली? ज्यावेळेस आदरणीय दादा आले त्यांना समजली होती माहिती की हे गावकरी आणि मी कुटुंबीय आम्ही अन्नत्याग आंदोलन करणार आहोत. ज्या मागण्या आहेत आंदोलनातल्या त्या संदर्भात त्यांना माहिती भेटली होती. त्यांची अशी प्रामाणिक इच्छा होती की हे आंदोलन तुम्ही करू नये, परंतु जे काही भूमिका आहे गावकऱ्यांची, जे मागण्या आहेत त्या पूर्ण होताना कुठेही दिसत नाही आहेत. त्यामुळे यावर ते ठाम आहेत आणि मी देखील त्या निर्णयावर ठाम आहे की मी देखील आंदोलन करणार आहे. त्या संदर्भात मनोजदादांशी चर्चा करण्यात आली. नाही, नेमकं चर्चेमध्ये पुढची दिशा वगैरे काही ठरवलेली आहे का? किंवा त्यांनी काही आंदोलन करू नका किंवा काही असं काही सांगितलेलं आहे? आंदोलन करू नका म्हणत होते ते, पण त्यांना कराही म्हणता येईना आणि नकाही म्हणता येईना. करा म्हणलं तर पीडित कुटुंबीय आहे, नका म्हणलं तर ज्या मागण्या आहेत त्या मान्य होताना दिसत नाही आहेत. म्हणून ते काहीच बोलले नाही. उलट ते म्हणले की मी या आंदोलनामध्ये सहभागी असेल, परंतु गावकऱ्यांनी आणि आम्ही स्वतः विनंती केली की तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, परंतु तुम्ही आंदोलन करू नका. कारण का त्यांचं अगोदरच शरीराची झीज झालेली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना तशी विनंती केली, मी देखील विनंती केली. आणि दिशा अशी असेल की अन्नत्याग आंदोलन ज्यावेळेस सुरू होईल त्याच्यानंतर काय होणार आहे, कोणी प्रशासनातलं येणार आहे का किंवा त्यांच्या संदर्भात काय चर्चा होईल त्यावर पुढची दिशा ठरवली जाईल. एकंदरीत आता जे आंदोलनाचं निवेदन आहे ते निवेदन आज बनवणार आहे तुम्ही. नेमक्या काय मागण्या असणार आहेत आणि ते निवेदन कुणाला देणार? विविध मागण्या आहेत त्याच्यामध्ये. कृष्णा आंधळे फरार आरोपी कधी पकडणार आहेत, सरकारी वकिलांची नियुक्ती अधिकृतरित्या कधी करणार आहेत, आरोपींना फरार करणारे, त्यांना फोन पे करणारे, त्यांच्या गाड्या ठिकाणावर लावणारे ते आरोपी कधी होणार आहेत, अशा विविध प्रकारच्या मागण्या त्याच्यात असणार आहेत आणि त्या संदर्भात हे आंदोलन असणार आहे. एकंदरीत मागच्या वेळेस देखील तुम्ही काही आरोपींना अटक करण्यासाठी या ठिकाणी जलसामध्ये आंदोलन पूर्ण गावकऱ्यांनी केलं होतं. त्यावेळेस तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आता हे दुसरं आंदोलन तुम्हाला करण्याची वेळ येते, ते अन्नत्याग आंदोलन? त्यावेळेस 10 दिवसाचा कालावधी SP साहेबांनी मागितलेला होता. त्या दरम्यान 2 आरोपी हे पकडण्यात आले होते, परंतु आता बराचसा कालावधी लोटलेला आहे. जो राहिलेला आरोपी आहे तो आरोपी अजूनही जेरबंद होत नाही. त्याच्यापासून समाजाला भीती आहे. तो सराईत गुन्हेगार आहे, तो पोलिसांचा मित्र आहे. तो पोलिसांचा मित्र आहे हे म्हणण्याचं कारण असं की तो त्या पक्षाच्या कार्यालयात बसायचा, उठायचा, पोलिसांच्या गाडीवर फिरायचा. त्याचं वास्तव्य पोलिसांसोबत होतं. त्याला पूर्ण अभय असल्यामुळं त्यांनी असे गुन्हे केलेले आहेत. म्हणून त्याला पकडणं खूप आवश्यक आहे. आणि त्या जे आंदोलन होतं जलसमाधी त्याच्यात ही मागणी होती की आरोपींना लवकर अटक करा, परंतु अजून देखील त्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. केसचे जे आता पोलीस निरीक्षक आहेत ज्याच्याकडे आता त्या ठिकाणी आता रुजू झालेले आहेत पाटील, तर त्यांनी पण आज भेट घेतलेली आहे. त्यांनी काय सांगितलं? आंदोलनासंदर्भातच त्यांनी चर्चा केलेली आहे आणि आम्ही त्यांना जे काही पार्श्वभूमी आहे आंदोलनाची ती सांगितलेली आहे आणि ते पुढं जे काही कोणाला प्रशासनाला कळवायचं आहे ते कळवतील, परंतु जे गावकरी आहेत ते आंदोलनावर ठाम आहेत. आता तुम्ही 25 तारखेपर्यंत हे प्रशासनाची वाट बघणार आहेत आणि 25च्या नंतर म्हणजे 26 तारखेपासून तुम्ही आंदोलन करणार आहेत की 25 तारखेपासून? 25 तारखेला आंदोलन करणार आहेत. आज निवेदन जाईल. पुढच्या 2-3 दिवसामध्ये विचारविनिमय काय होईल प्रशासनाचा ते आम्हाला माहीत नाही, परंतु 25 तारखेला सकाळी या आंदोलनाला सुरुवात होईल. एकंदरीत पाहू शकतात हे धनंजय देशमुख होते आणि हे जे 25 तारखेला जे अन्नत्याग आंदोलन आहे ते गावकऱ्यासह हे कुटुंब देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. कारण त्यांची जी मागण्या आहेत त्या मागण्या प्रशासनाने लवकरात लवकर मान्य कराव्या अशी देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र ते आज निवेदन बनवून ह्या सगळ्या मागण्या प्रशासनाला देणार आहेत. रोहिदास हातागळे, मुंबई तक, मसाजोग, बीड.